दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना प्रत्युत्तर दिले। सपकाळ यांनी आपली उंची बघावी अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस यांना स्वप्न पडत आहे पंतप्रधान पदाचे, कसं बघताय? हर्षवर्धन सपकाळांनी मोदीजीबद्दल बोलताना स्वतःची उंची तपासून घेतली पाहिजे। काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सत्याग्रह यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर ही सत्याग्रह यात्रा नसून असत्य यात्रा आहे। कारण यांचे नेते राहुल गांधी रोज माध्यमांसमोर येऊन खोटं बोलतायत। आपली काँग्रेसची अगरबत्ती कुठे आहे? काँग्रेसची महाराष्ट्रातील अवस्था काय आहे? मुख्यमंत्री पदाची स्वप्न काँग्रेसमध्ये कोण कोण बघत होतं आणि त्यांच्या स्वप्नावर पाणी टाकण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेले आहे। काँग्रेसमध्ये तुम्हाला कोणी विचारत नाही, त्यामुळं प्रसिद्धीसाठी यांच्यावर टीका